चिमूर तालुक्यातील गदगाव येथे बौद्ध समाजाकडून गावातील मोकळ्या जागेवर झेंडा उभारण्यात आला। त्यानंतर तथागत गौतम बुद्धाची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली व त्या जागेला कुंपण करण्यात आल्याने गावातील अन्य समाजातील व्यक्तींनी विरोध केला। यावरून झालेल्या वादाने गावात तणाव वाढला। अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत गावात दंगा नियंत्रण पथकासह बंदोबस्त वाढविण्यात आल्याने गदगाव येथे पोलीस छावणीचे स्वरूप आले होते। गदगाव येथे आबादी जागेमधील भूखंड क्रमांक 28 ची लेखी मागणी 1 वर्षापूर्वी बौद्ध समाजातर्फे प्रशासनाकडे करण्यात आली होती। मात्र या मागणीची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली नाही। यामुळे बौद्ध समाजातर्फे या जागेवर 11 नोव्हेंबर 2024 ला पंचशील झेंडा उभारण्यात आला। त्यानंतर बुद्ध मूर्ती सुद्धा मांडण्यात आली। याला इतर समाजातर्फे आक्षेप घेऊन हे अतिक्रमण काढून ही जागा मोकळी करून देण्याची लेखी मागणी करण्यात आली। दरम्यान प्रशासन विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने त्यावेळी या वादावर कुठलाही तोडगा निघू शकला नाही। 27 नोव्हेंबरला गावातील महिला पुरुषांनी सदर अतिक्रमण काढण्याच्या मागणीकरिता तहसील कार्यालय तथा चिमूर पोलीस स्टेशनमध्ये धडक देऊन तसे निवेदन दिले। दोन्ही गटांकडील प्रतिनिधींसोबत ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा करून तोडगा काढण्याचा अधिकाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आले, मात्र कुणीही माघार घ्यायला तयार नव्हते। अशा प्रकारे तणाव अद्यापही निवळला नसून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे। अतिक्रमण काढण्याकरिता 2 दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतरही अतिक्रमण न काढल्यास अतिक्रमण काढण्याकरिता आदेश काढण्यात येतील, असे तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी सांगितले।